एकदा तर मामानं कमालच केली होती. त्या काळी पितळेचे फरफरे स्टोव्ह असायचे. त्यात पाणी टाकून स्टोव्हचा सगळा बाकीचा भाग मातीत झाकून टाकला आणि त्याचं कारंजं तयार केलं. पाणी कुठून येतं आणि कसं काय उडतं असं सगळ्यांना प्रश्न पडला होता. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी. प्रशासनातील मानवी चेहरा अशी ओळख असलेल्या श्रद्धा बेलसरे खारकर यांचं गोतावळा हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकातल्या 24 व्यक्तिरेखा रोज एक याप्रमाणे आपल्यासाठी सादर करतोय. तेव्हा जरूर ऐका, अभिप्राय कळवा आणि अशाच उत्तमोत्तम व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी चपराकचे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भास्कर मामा. उंच किडकिडीत बांधा, गोरापान रंग, मागे उलटवलेले दाट केस, भव्य कपाळ. बोलताना कायम डोळे मिचकावण्याची सवय असलेला आमचा भास्कर मामा मला लहानपणी खूप आवडायचा. त्याच्या वागण्या बोलण्यात रसिकाचा श्रीमंती थाट होता. तो परभणी जिल्ह्यात जिंतूरला राहायचा. व्यवसायानं वकील होता. त्यावेळी देशपांडे जिंतूरकर या नावाचा फार दबदबा होता. जिंतूरकर जमीनदार होते. त्यांची खूप शेतीवाडी होती. पंचक्रोशीत लोक मामाला वकील साहेब म्हणूनच ओळखत असत. माझे आजोबा रामराव देशपांडे हे जिंतूरच्या पहिल्या 5 वकिलांपैकी होते. आजही कोर्टात त्यांचा फोटो लावलेला आहे. मामाला नीटनेटकं राहायला खूप आवडायचं. कोर्टात जाताना रोज त्याची पांढरी शुभ्र पॅन्ट, शर्ट आणि त्यावर काळा कोट. पायातल्या बुटाला चकचकीत पॉलिश केलेलं असायचं. घरी आल्यावर सिल्कचा कुर्ता आणि पांढरी विजार असाच त्याचा वेश असायचा. या दोन्ही घरच्या कपड्यांनाही कडक इस्त्री केलेली असायची. मी त्याला कधीच गबाळं म्हणून पाहिलं नाही. मामाची स्वतःची खूप मोठी लायब्ररी होती. त्याच्या बैठकीत साहित्यिक पुस्तकंही असायची. कऱ्हेचे पाणी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची सगळी पुस्तकं मी तिथंच वाचली. मोकिलाच्या म्हणजे पक्षकारांच्या खोलीत कायद्याची पुस्तकं असायची. पक्षकार कोर्टाच्या कामासाठी जिंतूरला येत. जर त्यांचं काम झालं नाही तर त्यांना मुक्काम करायला लागायचा. त्यांच्यासाठी एक खास खोली होती. रात्री त्यांना मामा विचारे, जेवणाचं काय? बहुतेक लोक म्हणत, मालक भाकरी बरोबर आहे, कोरड्यास मिळालं तर बरं होईल. मग मामा मामीला सांगायचा, उषा 10-12 लोकांसाठी पिठलं किंवा भाजी पाठवा. थोड्याच वेळात मोठं पातेलभर पिठलं, लोणच्याचं सट आणि कळशीभर पाणी त्यांच्याकडे पोचवलं जाईल. आमच्या भल्या मोठ्या वाड्यात त्यानं सुंदर बाग केली होती. अंगणात भला मोठा द्राक्षाचा वेल होता. संपूर्ण अंगणभर त्याची छाया पडायची. ती लालसर पोपटी पानं फार आकर्षक दिसायची. एक मोठं पारिजातकाचं झाडही होतं. संपूर्ण वाड्याला माडी होती. त्या माडीवर पत्रे टाकलेले होते. त्यानं कुठून तरी मधुमालतीचं रोप आणलं होतं. संपूर्ण माडीभर मधुमालतीच्या फुलांचे लाल, पांढरे, गुलाबी झुपके वर्षभर असायचे. जणू काही वाड्याला आरास केली आहे असंच वाटायचं. विलायती फुलासाठी त्यानं अनेक कुंड्याही केल्या होत्या. त्यात टाकण्यासाठी महाबळेश्वरहून लाल माती आणलेली होती. अजून बरीच झाडं असायची. उन्हाळ्यात मोगरा अगदी बहरून यायचा. मागच्या अंगणात एक प्रचंड म्हणावं असं एक डाळिंबाचं झाडही होतं. दररोज सकाळी तो निगुतीनं सर्व झाडांना पाणी द्यायचा. त्या काळी म्हणजे 50 वर्षांपूर्वी तो बार काउन्सिलचा सदस्य होता. त्याला बैठकीसाठी दरमहा मुंबईला जायला लागायचं. तो परत आला की त्या सकाळी आम्हा मुलांना चहाबरोबर ब्रेडच्या 2-2 चकत्या मिळायच्या. अतुल ब्रेड असायचा तो. त्यावेळी आम्हा मुलांना त्या ब्रेडचं फार अप्रूप असायचं. वाड्यामध्ये 2-4 कुत्री कायमच असायची. कधीमधी हरणंही असायची. नवीन हरण आलं की 4-5 दिवस खूप मजा यायची. त्याला बूस लावलेल्या बाटलीमधून आम्ही दूध पाजायचो. हिरवागार मऊ चारा आणायचा. दुपारी ऊन लागेल म्हणून त्याला शेजारी खोलीत बांधायचो. आम्ही सगळी मुलं दिवसभर त्याच्या मागे पुढे असायचो. आठवड्याभरात ते पिल्लू मामा शेतात घेऊन जायचा. एकदा तर त्यानं नीलगाय पाळली होती. कधी कधी ससेही असायचे. मला मामाकडे दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत जायला आवडायचं. त्याचं आणखीन एक कारण होतं म्हणजे पत्ते. मामाला ना पत्ते खेळायला खूप आवडायचे.
शनिवारी पत्ते खेळायला आलेली त्याची मित्रमंडळी अगदी रविवारी परत जायची. त्यानं जुने पत्ते चालत नसायचे. 1-2 आठवडे वापरलेले पत्ते मग आम्हा मुलांना मिळायचे. चकचकीत छपाई असलेला तो गुळगुळीत कागद फार आवडायचा. आमच्यासाठी त्याने एक मोठा कॅरम बोर्डही आणला होता. तो फार छान कॅरम खेळायचा. पहिल्या खेळीत तो किमान 5-6 गोट्या सहज गलीत घालून टाकायचा. गावातल्या वकील मंडळीत त्याचा फार दबदबा होता. अनेक जुने जाणते लोक त्याच्याकडे सल्ला मागायला यायचे. त्याला नाविन्याची आवड होती. सर्व वकील मित्रांना तो इंग्रजी अध्यक्षराने बोलवायचा. तो नगरपालिकेत नगरसेवकही होता. काही काळ उपाध्यक्षही झाला होता. आमची उषा मामी पण नगरसेवक होती. ते दोघेही बहुमतांनी निवडून यायचे. उन्हाळ्यात लायब्ररीची पुस्तकं ते विकत घ्यायचे. त्या पुस्तकांची वहीत नोंदणी करण्यासाठी घरी आणली जायची. नोंद झाल्यावर ती परत लायब्ररीत पाठवली जात. इतकी पुस्तकं बघून आम्ही तर हरखुरच जायचो. मामानं आमच्यासाठी एक नियम केला होता. मुलांनी पुस्तक वाचायचं असेल तर आधी स्वच्छ हात धुवून पुसून यायचं. बैठकीच्या खोलीत बसूनच पुस्तक वाचायचं. पानं दुमडायची नाहीत. या निमित्तानं त्या काळात अनेक नव्या पुस्तकांची ओळख झाली. मला वाटतं इथंच माझा वाचनाचा पाया पक्का झाला. त्याच्या खोलीत काचेच्या कपाटात निरनिराळी अत्तरं ठेवलेली असायची. खस, झिनतुल फर्दोस ही अत्तरं त्याला खूप आवडायची. त्याच्या कानात नेहमी अत्तराचा फाया असायचा. तो तयार होत असताना कुणी पोरं आली तर त्याच्या हातावरही अत्तर लावून मिळायचं. काळ्याभोर केसांना तो आकर्षक बाटलीत ठेवलेलं बिली क्रीम लावायचा. कपडे ठेवण्यासाठी एक लेदरची तिजोरी होती त्याच्याकडं. त्यात इस्त्री केलेले कोट, शर्ट सगळं ठेवलेलं असायचं. मामाचा तो अत्यंत भरभराटीचा काळ होता. मामा मामी त्यांची 4 मुलं, मोठे माधवराव मामा मामी त्यांची 6 मुलं, आम्ही 3 बहिणी आणि दुसऱ्या मावशीची 4 मुलं असा भरगच्च परिवार होता आमचा. 1 मेला शाळेच्या परीक्षेचा निकाल लागे. आदल्या दिवशी मामा गवळ्याला निरोप द्यायचा. सकाळीच हलवाई घरी येई. मग आमच्या अंगणातच मोठी चूल मांडण्यात यायची. भल्या मोठ्या कढईत पेढे तयार व्हायचे. देवाला नैवेद्य दाखवल्यावर आम्ही गावात पेढे वाटायचो. सणावाराला मामाला फार उत्साह यायचा. चैत्र गौरी आणि महालक्ष्म्यांसाठी तो नेत्रदीपक सजावट करायचा. गौरीसाठी महिनाभर आधी तयारी सुरू व्हायची. आधी बागेत वेगवेगळ्या प्रकारची धान्य लावलेली असायची. परातीत तळे केले जायचे. त्यात कापलेल्या कांद्याची कमळे असत. आमच्याकडे 2 छोट्या पत्र्याच्या बोटी होत्या. त्यांच्या समोरच्या भागावर फुलवात लावली की त्या शांतपणे पाण्यावर तरंगत राहत. मुलांना त्याचं फार कुतूहल वाटायचं. खूप जणं ती आरास बघायला येत असत. एकदा तर मामानं कमालच केली होती. त्या काळी पितळेचे फरफरे स्टोव असायचे. त्यात पाणी टाकून स्टोवचा सगळा बाकीचा भाग मातीत झाकून टाकला आणि त्याचं कारंजं तयार केलं. पाणी कुठून येतं आणि कसं काय उडतं असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. गावभर त्या देखाव्याची चर्चा झाली होती. दिवाळीला किल्ला आणि रंगीबेरंगी दिव्यांची सजावट केली जायची. त्या दिवसात प्रत्येक सण आनंदाचे पर्व घेऊन यायचा. त्यावेळी प्रत्येक घरी पान सुपारीचं तबक असायचं किंवा पानाचा पितळी आणि क्वचित ठिकाणी स्टीलचा डबा असायचा. मामाकडं पान ठेवण्यासाठी एक अतिशय देखणा असा स्टीलचा राजहंस होता. त्याची ऐटदार मान फिरवली की त्याचे पंख उघडायचे. पंखाखाली चुना, काच, सुपारी, बडीशेप ठेवण्यासाठीचे कप्पे होते. ते उचलले की आतल्या भागात तळटाच्या कपड्यात गुंडाळून पानं ठेवलेली असायची. मला तो राजहंस फार आवडायचा. मामानं तो दिल्लीवरून आणला होता. असले पानदान मी तरी इतर कुठेही पाहिलं नव्हतं. मामाला आधुनिकतेची फार आवड होती. आमच्या वाड्यातल्या प्रशस्त ओसरीवर एक मोठी बंगई होती. आला गेलेला माणूस त्या बंगईवरच विसावायचा. त्याच ओसरीत त्यानं 15-20 माणसं जेवू शकतील एवढा प्रशस्त डायनिंग टेबलही आणला होता. एकदा मामा बार कौन्सिलच्या एका बैठकीला औरंगाबादला आला होता. त्यावेळी मी 11वीला होते. तो म्हणाला, तुझ्या कपड्यांना इस्त्री करून घे, आपल्याला रात्री पार्टीला जायचंय. तोपर्यंत मी पार्टी हा शब्दच ऐकला नव्हता. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून माझी आई म्हणाली, अगं मामा तुला मेजवानीसाठी बाहेर घेऊन जाणार आहे. त्यावेळी आम्ही औरंगाबादच्या कोटला कॉलनीत राहत होतो. तेथून जवळ असलेल्या औरंगाबाद अशोका हॉटेलमध्ये आम्ही आलो. जुन्या दगडी बांधकामाच्या भव्य इमारतीच्या आजूबाजूला प्रशस्त हिरवळ होती. तिच्यावरच टेबल खुर्च्या टाकल्या होत्या आणि नाजूक काचेच्या क्रोकरीमध्ये जेवण मांडलं होतं. मला आपली अंगतीपंक्तीची सवय. मी मामाच्या मागे उभे राहून तिथला लखलखाट पाहत होते. हातात प्लेटमध्ये लोक जेवण घेऊन वाढून घेत होते. माझी अडचण बघून मामानं स्वतःहून जेवण वाढून आणलं आणि मला एका टेबलजवळ बसायला सांगितलं. मग तो हळूच म्हणाला, अगं ही बशी काचेची आहे, सांभाळून बरं का. मी आपली इकडे तिकडे बघत राहिले.
त्या दिवशी आपल्या हातून काचेची बशी फुटेल किंवा खाताना अंगावर काहीतरी सांडेल अशा भीतीने मी खरं तर अर्धवटच जेवले. मग मामानं मला एका वाटेत आईस्क्रीम आणून दिलं. इतकं सुंदर आईस्क्रीम मी त्यापूर्वी कधीच खाल्लं नव्हतं. पण नंतर मात्र हळूहळू काही सवयींमुळं मामाची परिस्थिती ढासळत गेली. शेतीचं उत्पन्न कमी झालं, पण खर्च मात्र वाढत होते. वाड्याच्या एक एक भिंतीही ढासळू लागल्या. हळूहळू लायब्ररीतल्या पुस्तकांनाही वाटा फुटल्या. मग मात्र मामाची मनस्थितीही खराब राहू लागली. एक दिवस निरोप आला की मामानं औरंगाबादला बोलवले. मी त्याला भेटायला गेले. सिडकोतल्या एका भाड्याच्या घरात तो मुलाकडे आला होता. मला बघताच त्याला अगदी भडभडून आलं. बराच वेळ आम्ही काही न बोलता बसून होतो. तो म्हणाला, मी शेवटचा देशपांडे आहे या वाड्यातला. आता वाडा कायमचा सोडल्याचं त्यानं सांगितलं. आठवण म्हणून मी 2च गोष्टी सोबत आणल्यात. एक शिसवाचं काळं गोल टेबल आणि लक्ष्मीपूजनासाठी वापरत असे तो आकाशी रंगाचा रेशमी गालिचा. तो म्हणाला, आता माझ्याकडं वाड्यावर इतकंच आहे. जिंतूर सोडावं लागल्याचा घाव त्याच्या जिव्हारी लागला होता. त्यातनं मामा कधीच सावरला नाही. पुढे त्याचा मोठा मुलगा संजय महिकोमध्ये मोठा अधिकारी झाला. मामाचं गेलेलं सारं वैभव त्यानं परत मिळवून दाखवलं आणि मामाचे शेवटचे दिवस संजयमुळं सुखात गेले. पण तरी अंतर्यामी तो मात्र दुःखीच होता. आजही मला जिंतूर म्हटलं की देखणा भास्कर मामा, मोगऱ्याचा सुगंध, प्राजक्ताचा बहर, मराठवाड्याच्या रखरखीत उन्हाळ्यावर मायेची सावली धरणारा द्राक्षाचा वेल आणि संपूर्ण वाड्यावर आरास केल्यासारखे लगडलेले मधुमालतीचे गुच्छ साठवतात.